श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात मोठी रक्कम येणार आहे. आणि लक्षात ठेवा, रक्कम रक्कम नाही, फक्त ही तुझ्या मेहनतीचं फळ आहे, तुझ्या धैर्याचं बक्षीस आहे. तुझ्या डोळ्यात आनंद चमकेल, मनात हलकं वाटेल. आजपर्यंत जे थकवा, चिंता आणि तणाव होता हळूहळू कमी होईल. स्वामी म्हणतात, रक्कम फक्त बाह्य गोष्ट आहे, खरा आनंद मनात असतो. पण रक्कम येणं तुला एक नवीन सुरुवात देईल, एक नवा विश्वास देईल. तुझ्या घरात वातावरण बदलेल, सगळ्या नकारात्मक गोष्टी मागे राहतील. वडील, माता, भाऊ, बहीण, मुलं सर्वांना आनंद अनुभव मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला जे काय मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या कुटुंबासाठी, ते तुझ्या घरासाठी आहे. थोडा वेळ स्वतःला द्या, मनात शांतता ठेवा, श्वास हळूहळू घ्या, कारण आनंद सहज अनुभवायला हवा. तू एखाद्या गोष्टीसाठी वर्षभर मेहनत केली असेल किंवा तुझ्या मनात आशा दडलेली असेल, आज ती साकार होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मेहनतीला योग्य बक्षीस मिळालं आहे. तुझ्या घरात असणं परत येईल, तुझ्या नाती मधुर होतील. आणि लक्षात ठेव, रक्कम येईल तीच काळजी दूर करेल, पण खरी संपत्ती ही आनंद मनात आहे. आज तुला वाटेल सगळं माझ्या हातात आलं आहे, पण स्वामी समर्थ म्हणतात, सगळं तुझ्या हातात नसतं. विश्वास आणि संयम हाच हातात आहे. तुझ्या घरात हळूहळू नवे क्षण निर्माण होतील. तुझ्या मेहनतीची ओळख जास्त लोकांना होईल. सुरुवातीला लहानशी गोष्ट वाटेल, पण परिणाम मोठा होईल. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनात शुद्ध आहे त्याला सर्व काही मिळतं. आज घरात प्रत्येकाची मुस्कान वाढेल, हृदय आवडेल, शब्द सौम्य होतील, भावनांमध्ये प्रेम वाढेल. तुझ्या मनात विश्वास ठेव, भीती, शंका आणि ताण दूर कर. स्वामी समर्थ सांगतात, ज्या माणसाने संयम ठेवला, ज्याने धैर्य दाखवलं, त्याला फळ मिळतंच. आजचा दिवस फक्त पैशाचा दिवस नाही, तो मनाचा हलका होण्याचा दिवस आहे. तू आज जसा आनंदी होशील तसंच आनंद तुझ्या नात्यांमध्येही जाणार आहे. मुलं असतील, भाऊ बहीण आनंदी होतील. थोडा आता वेळ स्वतःसाठी काढ, मन शांत कर. तुझ्या घरात हळूहळू शांती आणि आनंद वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या आयुष्यातील बदल फक्त सुरुवात आहे. तुझ्या मनात आनंदाचा हलकं वाऱ्याचा स्पर्श आहे. आजचा दिवस खास आहे, कारण आज तुझ्या आयुष्यात एक नवा क्षण येणार आहे. ज्या रकमेची तू वाट पाहत होता, त्या रकमेमुळे तुझे आता मन धडधड होते, ती आज तुझ्या घरात येणार आहे. तू हळूहळू लक्ष देऊन बघशील कसं घराचं वातावरण बदलत आहे. कधी अंधार होता, आज उजेड आहे. कधी चिंता होती, आज समाधान आहे. कधी भीती होती, आज विश्वास आहे. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, पण ते अश्रू दुःखाचे नाही, ते अश्रू क्षणाचे आहेत. जे क्षण सांगतात सगळं चांगलं होत आहे, तू पात्र आहे. तुझ्या मनातील ती ताणलेली भावना आता हळूहळू होत आहे. तू आठव, किती दिवस तू मेहनत करत होता, किती दिवस तू प्रयत्न करत होता, किती दिवस तू चिंता करत होता. आज त्या मेहनतीला फळ मिळत आहे. आज त्या प्रत्येकाला प्रयत्नाला उत्तर मिळत आहे. आज त्या धैर्याला बळ मिळत आहे. तुझ्या घरात हलक्या हलक्या गोष्टींमध्ये आनंद भरतो आहे. मुलींच्या हसू, जोडीदाराचं स्मित, घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझा आनंद दिसतोय. सर्वत्र उत्साह आणि समाधान आहे. तुला आठवते का, किती वेळा तू स्वतःला विचारत होता, हे कधी होईल, कधी माझं यश येईल, कधी मला सुख मिळेल. सर्व प्रश्न आता मागे पडत आहेत, कारण जे काही येत आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे, तुझ्या विश्वासाचा, धैर्याचं आणि प्रामाणिकपणाचं उत्तर आहे. तुझ्या मनात एक हलकी ऊर्जा जागृत होते. तुला समजतं की सगळं व्यवस्थित होत आहे. तुझ्या घरातील येणारी ही रक्कम फक्त पैशाचं स्वरूप नाही, ते तुझ्या मेहनतीचा, तुझ्या धैर्याचं, तुझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. तू हळूहळू डोळे उघडशील, हातात हात धरून आनंद साजरा करशील. कधी कधी मोठा आवाज नाही, कधी कधी जोरदार धमाका नाही, पण मनापासून भरलेला आनंद तुला स्पर्श करेल. आता लक्षात ठेव, देव नेहमी योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहतो. तो गाजावाजा करत नाही, तो फक्त योग्य क्षण येईपर्यंत काम करतो. हा क्षण आला आहे, तुझ्या मनातील भीती आणि शंका हळूहळू नाहीशी होती. तुझ्या डोळ्यात विश्वासाची चमक येईल. तुझ्या घरात हसण्याचा सूर भरला जाईल. तुझ्या हृदयात आनंदाची लहर धडकेल. तू पाहशील, ज्या लोकांनी तुझा अपमान केला, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, ते सगळे पाहून बदलते. ते तुझ्या धैर्याला आणि यशाला पाहून आदर करतील. तुझ्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेल. तुझ्या आधी वाट पाहत होता, आता तिथे तो काळ पूर्ण झालाय. तुझ्या घरात
हलका आता वातावरण आहे, तुझ्या मनात विश्वास आहे, तुझ्या हृदयात समाधान आहे. तू हसशील, तू बोलशील, तुझ्या घरातील प्रत्येक क्षणाला आनंदाने अनुभवशील. ही रक्कम फक्त आर्थिक समृद्धी नाही, ही तुला आत्मविश्वास देते. ही तुला शिकवते मेहनत, धैर्य आणि विश्वास नेहमी फळ देतात. तू लक्ष दे, हळूहळू तुला समजेल आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संकटकाळ, प्रत्येक निराशा सगळं फक्त तुला मजबूत करण्यासाठी होते. आणि आता तुझ्या यशाने ते सर्व आता प्रामाणिक होत आहे. आता तुला आठव, किती वेळा तू स्वतःला दोष देत होता, किती वेळा तू म्हणत होता मी की आता कमी आहे, मी पात्र नाहीये, सगळं माझ्यासाठी ते वाईट चाललंय. सगळं आता मागे टाक, कारण आता तुझ्या आयुष्यातील क्षण तुला दाखवतोय तू पात्र आहे, तू सक्षम आहे, तू समर्थ आहे. तुझे यश आता नक्की येईल. तुझ्या घरात छोटे छोटे आनंदाचे क्षण येतील. तुझ्या मुलांच्या हसण्यामध्ये, तुझ्या जोडीदाराचं दृश्य येईल. तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझा आनंद दिसेल. तुला लक्षात येईल, जीवनातील खरी संपत्ती पैसे नसतात, ती शांती, विश्वास आणि आनंद आहे. पैसा फक्त साधन आहे, जो या आनंदाला अधिक सहजतेने अनुभवायला मदत करतो. तुझ्या मनातील भीती आता कमी होते, तुझ्या डोळ्यात आनंदाची चमक वाढते, तुझ्या हृदयात एक हलकी झुळूक दिसत आहे. तुझ्यामुळे तुला जाणवते सगळं नीट होईल. तुझ्या घरातलं वातावरण आता आनंद, तुझ्या मनातील समाधान, तुझ्या हृदयातील विश्वास हे सगळं आता मिळून तुझ्या आयुष्याचा खरा बदल घडवणार आहे. आता पुढे तू जास्त हसशील, जास्त बोलशील, जास्त प्रयत्नी राहशील, कारण तू जाणलायस मेहनत, धैर्य आणि विश्वास कधी फळ देत नाही. असं काही नियम नाही, जे वेळेसोबत फळ देतात तेच खरे आहे. तुझ्या हातातील ही रक्कम फक्त सुरुवात आहे. हळूहळू तुझ्या जीवनात नवीन आता क्षण, नवीन आनंद, नवीन यश येते. तुला माहीत आहे का, प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, प्रत्येक निराशा फक्त तुला तयार करत होती. आता त्याच तयारीने तुला ते काही नवा क्षण मिळाला आहे. तू हसशील, तू आनंदी होशील, तू स्वतःला मोठे मानशील, कारण आज स्वामी समर्थांचे तुला दाखवलं, विश्वास ठेवला, धैर्य ठेवल्यात, मेहनत केली तर आयुष्यातील सर्व गोष्टी साध्य होतात. तुझ्या आयुष्यात हा दिवसच आठवणीसारखा राहील. हा दिवस तुला शिकवेल सर्व काही शक्य आहे. फक्त थोडा वेळ, थोडा धैर्य, थोडा विश्वास लागतो. तुझ्या घरात येणारी ही रक्कम फक्त पैशाचा आनंद नाही, हे तुझ्या आयुष्यातील एक चैतन्य आणणार आहे, एक नवीन ऊर्जा देणार आहे, जे तुझ्या मनाला हलके करेल, जे तुझ्या घरात आनंद भरून टाकेल. तू किती दिवस वाट पाहत होता, किती रात्री उशिरापर्यंत चिंता केली, किती वेळा मनात विचार केले, कधी माझं जीवन बदले. आज हा क्षण जवळ आले. आज हा विचार कर, ही रक्कम आली तेव्हा काय करशील? केवळ खर्च करशील का, किंवा त्या पैशाने घरातील लोकांना सुख देशील, तुझ्या जीवनातील गरजूंना मदत करशील? स्वामी समर्थ म्हणतात, खरा आनंद केवळ मिळालेल्या पैशात नाही, तो वाटण्यासाठी दिलेल्या प्रेमात आहे, तो कृतज्ञतेने आहे, तो शांततेत आहे. आता डोळे मिटाने मन शांत कर. कल्पना कर, तुझ्या घरातले प्रत्येक सदस्य हसत आहे, आनंदाने भरलेले चेहरे दिसत आहे. तुझ्या हातातील पैशाचा उपयोग कसा प्रत्येकाच्या जीवनात आनंद बदल घडतोय. तू कदाचित विचार करशील, हे खरंच शक्य आहे का? हो, शक्य आहे, कारण जेव्हा मन विश्वास ठेवतं तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो. तुझ्या मेहनतीला, तुझ्या धैर्याला, तुझ्या संयमाला, तुझ्या श्रद्धेला हे फळ मिळतं आहे. हे तू काही फक्त बाहेरून मिळालेलं मानू नकोस, हे तुझ्या आपल्या त्या प्रतिक्रिया शक्तीत आहे. हा विचार कर, ही रक्कम येईल आणि तुझं मन जरा जास्त आनंदी होईल. पण खरं आनंद कसा टिकतो? तो टिकतो जेव्हा तू पैशाचा उपयोग करतो, जेव्हा तू कुटुंबाला, मित्रांना, गरजूंना मदत करतो, तेव्हा तू आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो. स्वामी म्हणतात, तुझ्या हातात जे काही येते त्याचा अर्थ समजून घ्या. याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही, परंतु सर्वांसाठी करा, जेव्हा खरी आनंदाची लाट तुझ्या आयुष्यात येईल. आता मन स्थिर कर, श्वास हळू घे. तुझ्या अंतर्मनाला प्रत्येक कोपऱ्यातून आनंदाचा प्रकाश उगवतोय. तुझ्या मनाची भीती, ताण, चिंता निघून जाते. तू फक्त रक्कम मिळण्याची प्रतीक्षा करत नाही, तू स्वतःला, तुझ्या मनातील जीवनाला, तुझ्या घराला, तुझ्या मनाला तयार करत आहे. कारण जेव्हा मन तयार असतं तेव्हा आनंद नक्की येतो. जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा ध्यान टिकतं. जेव्हा श्रद्धा प्रकट होते तेव्हा चमत्कार घडतात. आज हा क्षण फक्त पैसा नाही आहे, हा क्षण तुझ्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात आहे. हा क्षण तुझ्या घरात हसऱ्या चेहऱ्यांचा, तुझ्या मनातील शांतीचा, तुझ्या आत्म्यातील आनंदाचा बीजारोपण आहे. आज तर कल्पना कर, सकाळ होते, तुझ्या घरात हसऱ्या चेहऱ्यांचा आवाज येतो, कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुखी होत आहे आणि तुझ्या हातातले पैसे योग्य मार्गाने वापरले जातात. आता आनंदाचा हा प्रवास तुझ्या प्रत्येक श्वासात भरतोय. तू हसतोयस, तू समाधान अनुभवतोय, तुझ्या हृदयात प्रेम उगवत आहे. आता तू स्वतःशी बोल, मी तयार आहे, मी योग्य आहे, मी जे मिळवतोय त्याचा योग्य उपयोग करेन, मी आनंद स्वीकारतोय. हे शब्द मनापासून बोला. तुझ्या हृदयाला शांत करा, तुझ्या मनाला स्थिर करा, कारण ही रक्कम फक्त बाहेरून नाही, तुझ्या आतल्या विश्वासाचं, तुझ्या संयमाचं, तुझ्या मेहनतीचं फळ आहे. बाळा, आज तुझ्या घरात मोठी रक्कम येईल,
त्याने तुझ्या चेहऱ्यावर गोड हसू फुलेल, तुझ्या मनातील चिंता दूर होतील आणि घरभर आनंदाचे वारे वाहतील. किती दिवस तू वाट पाहत होता, किती वेळा मन भरत होतं निराशेने, किती वेळा तुला वाटलं कधी येईल माझ्या मेहनतीचं फळ. पण लक्षात ठेव बाळा, स्वामी जे पाहिलं आहे ते सर्व अडचणी, सर्व संघर्ष, सर्व मेहनत लक्षात घेतले होते. आज ही रक्कम फक्त पैशाची नाही, ती तुझ्या विश्वासाची आणि धैर्याची साक्ष आहे. ती तुझ्या मेहनतीने आणि तुझ्या श्रद्धेने मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार आता दूर होईल आणि प्रकाशाच्या नवीन क्षणाची सुरुवात होईल. फोन वाजेल, नवीन बातमी येईल आणि तुझ्या हृदयात आता आनंद उफाळेल. तू हसशील, तू रडशील, तुझ्या हृदयात फक्त प्रेम, श्रद्धा आणि समाधान भरून राहील. स्वामी म्हणतात बाळा, भीतीला विसर, रागाला विसर, मन शुद्ध ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आदर कर. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळेल आणि जे काही होईल ते आता तुझ्या जीवनात स्थायी सुख आणेल. तुझ्या आता वाटेत किती काळा अंधार होता, किती रात्री तू विचार करत बसला, पण आता तुझ्या धैर्याला बळ मिळालं आहे, तुझ्या विश्वासाला नवा आकार मिळालाय. तुझ्या हृदयात प्रेम आता आनंद भरून राहील. घरभर आता उत्साह फुलेल. जिथे आधी चिंता आणि अडचणी वाटत होत्या तिथे आता शांततेने सुख फुलणार आहे. स्वामी म्हणतात बाळा, तू पात्र आहे, तू तयार आहे. तुझ्या मेहनतीने आणि धैर्याने तू हे फळ मिळवशील आणि जेव्हा हे पाहशील तेव्हा तुला समजेल सर्व अडचणी तुझ्या मार्गदर्शन करणाऱ्या होत्या, सर्व दुःख तुला शिकवण्यासाठी होत्या. आणि लक्षात दे बाळा, ही रक्कम फक्त पैशाची नाहीये, ती तुझ्या आत्मविश्वासाची आणि श्रद्धेची साक्ष आहे. तुझ्या प्रयत्नाचे आणि धैर्याचे यश आज तुला मिळणार आहे. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या आयुष्यात नवा उत्साह, नवा आनंद भरून राहील. त्या क्षणानंतर तू समजशील आयुष्याची खरी किंमत फक्त पैशात नाही, तर प्रेम, श्रद्धा, धैर्य आणि कृतज्ञता आहे. स्वामी म्हणतात बाळा, प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे ते तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्यावेळेस तू घाबरत होता त्यावेळेस तू धैर्याने उभा राहिला, ज्यावेळेस तू निराश होत होता त्यावेळेस तू विश्वास ठेवला. आजची ही बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, ती तुला शिकवेल कसं आयुष्य जगायचं, कसं संघर्ष पार करायचा आणि कसं मनाला शांत ठेवायचं. तुझ्या घरात नवे रंग येतील, नवे गंध येतील, नवे हसू उगवेल, नवे उत्साह भरून राहतील. भीती, चिंता, राग सगळं विसरून जा. आता फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाचे जीवन भरलेले राहा. आम्ही म्हणतो बाळा, तुझ्या त्या मेहनतीचं फळ आणि तुझ्या श्रद्धेचं फळ तुला मिळत आहे आणि हे फळ फक्त बाह्य नाही, ते तुझ्या आत्म्यात, तुझ्या हृदयात, तुझ्या मनात आहे. जेव्हा तू आता समजशील तेव्हा तुझं जीवन अधिक सुंदर होईल. तुझ्या हृदयात विश्वासाची ज्योत उजवेल, तुझ्या मनात प्रेमाची गंध फुलेल, तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद उगवेल. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या मनात गोड गाणी उठतील, तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि घरभर आनंदाचा उत्सव भरून येईल. तुला वाटेल खरंच हे माझ्यासाठी आहे का? आम्ही म्हणतो हो, हे तुझ्यासाठी आहे. आता तो काळ आलाय, याचे तू खूप दिवस वाट पाहत होता. तुझ्या घरात हलके वातावरण निर्माण होईल, तुझ्यात वाद, तुझ्या तणाव, चिंता थोड्या वेळात मागे राहते, तुझ्या घरच्या चेहऱ्यावर हसू येईल. स्वामी म्हणतं रक्कम येणं बाह्य फक्त गोष्ट आहे, खऱ्याबद्दल म्हणत होतो. मन हलकं झालं की संपूर्ण घर आनंदाने भरतं. आज तू स्वतःला एक वेळ द्या, शांत बसा, श्वास हळूहळू घ्या, मनात विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातील हे क्षण फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी आहे, तुझ्या घरासाठी आहे. स्वामी म्हणतात जे मनापासून मेहनत करतात त्याला आता वेळेवर फळ मिळतं. आज तुझ्या मनात एक हलकंपणा येईल, तुझ्या डोळ्यात आनंद चमकेल, तुझ्या हातात एक नवीन शक्यता उगवेल. तुझ्या घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुस्कान येईल. तुझ्या मुलं असतील, वडील माता आनंदी होतील, भाऊ बहीण प्रेमाने वागतील. स्वामी म्हणतात जे मन शुद्ध असतं तेच खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. आजची रात्र तुला शिकवेल, धैर्य ठेवलं की, विश्वास ठेवलं की सगळं योग्य वेळेत मिळतं. तुझ्या मनातली भीती कमी होईल, तुझ्या घरात प्रेम वाढेल, तुझ्या जुन्या गैरसमज दूर होतील. स्वामी म्हणतात अशा छोट्या छोट्या बदलांची म्हणून मोठा आनंद निर्माण होतो. आज तुला वाटेल मी इतक्या दिवसांनी वाट पाहत होतो आणि सगळं आता थोडक्यात बदललं. तुझ्या मनात आता शांती मिळते, तुझ्या घरात आता आनंदता मिळते, तुझ्या प्रयत्नांना मान्यता मिळते. स्वामी म्हणतात आयुष्यात जे काही योग्य आहे ते आता वेळेवरच येतं, तू फक्त तयार राहा. तुला आठवतंय का किती वेळा तू विचार करत होता कधी आता माझं योग्य होईल, कधी माझे मेहनत फळेल, कधी मी आनंदी होईल? ही सर्व शंका आता मागे पडत आहे, कारण आता स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनात तो क्षणता येणार आहे. तो तुझ्या धैर्याचा, तुझ्या मेहनतीला, तुझ्या विश्वासाला फळ देईल. तू आठव किती दिवस तू प्रयत्न करत होता, किती रात्री तू जागा राहून विचार करत होता, किती दिवस तू स्वतःला घाबरून बसत होता. आज तर सर्व वेळा आता फळ देणार आहे, कारण आता प्रत्येक तुझा प्रयत्न, प्रत्येक तुझा धैर्याचा क्षण आता तुझ्यासाठी गोड फळ घेऊन येत आहे. तुझ्या आता घरात हलका प्रकाश पसरत आहे. जिथे अंधार होता तिथे आता आनंद होते, जिथे आता चिंता होती तिथे आता समाधान होते.
तिथे त्या भीती होती, तिथे विश्वास आहे. तुझ्या मनात हलकी ऊर्जा निर्माण होईल. तुझ्या त्या हृदयात हलकं वाऱ्याचा स्पर्श आहे. तू हळूहळू समजतोय की ते सगळं त्या व्यवस्थित होत आहे. तुझ्या घरात येणारी रक्कम फक्त पैशाची नाही आहे, ती तुझ्या मेहनतीच्या, तुझ्या धैर्याचा, तुझ्या प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. तू पाहशील मुलांचं हसू, जोडीदाराचं स्मित, घरातील प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे. त्या इकडे उत्साह आहे आणि समाधान भरले आहे. तुझ्या मनातील शंका हळूहळू दूर होत आहे. तुझ्या मनातील भीती, ताण आणि चिंता आता मागे पडत आहे. त्या दिवस तू घाबरत होता, त्यांना आता ऊर्जा मिळाली आहे. तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, पण ते अश्रू दुःखाचे नाही, ते अश्रू आशनाचे आहेत. ते क्षण ते सांगतात सगळे आता चांगलं होत आहे, तू पात्र आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी आता हलक्या होत आहेत. ज्या अडचणी तुला थांबवायला ठरवतोय ते आता तुला शिकवण देत आहे. ते आता तुझ्या मनाला भीतीला एका नवा विश्वास मिळतोय. तुझ्या घरात आता छोटे छोटे आनंदाचे क्षण येत आहेत. त्याने तुला निराश केले, ते सगळे आता पाहून बदलतील. ज्याने तुला कमी लेखलं ते तुझ्या आता ध्येयाला आणि यशाला पाहून आदर करतील. तुला त्या लक्षात येईल, जीवनातील खरी संपत्ती पैसे नसतात, ती शांती, विश्वास आणि आनंद आहे. पैसा फक्त साधन आहे जो काही या आनंदाला अधिक सहजतेने अनुभवायला मदत करतो. तुला आठवतं किती वेळा तू स्वतःला दोष देत होता, किती वेळा तू म्हणत होता मी कमी आहे का, मी पात्र नाही, सगळं माझ्यासाठी वाईट चाललं आहे. आता मागं सगळं आता टाक, कारण आता तुझ्या आयुष्यातील क्षण तुला दाखवतो तू पात्र आहे, तू समर्थ आहे, तुझे आता यश नक्की येईल. तुझ्या घरातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद आहे. तुला आता दिसेल मुलांच्या हसण्यात, जोडीदारात रडूशील, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुला आता आनंद दिसतोय. तुझ्या मनातील भीती आता हलकी झाली. तुझ्या डोळ्यात विश्वासाची चमक आहे. तुझ्या हृदयाला एकच हलकीचा झुळूक आहे. त्यामुळे आता तुला आता जाणवतं सगळं नीट होईल. तुझ्या हातातील ही रक्कम फक्त सुरुवात आहे. हळूहळू तुझ्या जीवनात नवे क्षण, नवे आनंद, नवे यश येईल. तुला माहिती आहे का, प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, प्रत्येक निराशा फक्त तुला तयार करत होते. आता त्याचं तुला त्या यश आता नवीन क्षण मिळालाय. तू हसशील, तू आनंद होशील, तू स्वतःला मोठं मानशील. कारण आज स्वामी समर्थाने तुला दाखवलं, विश्वास ठेवल्यास, धैर्य ठेवल्यास, मेहनत केली तर आयुष्यातील सर्व गोष्टी साध्य होतात. तुझ्या आयुष्यात हा दिवस आठवणीसारखा राहील. हा दिवस तुला शिकवेल सर्व काही शक्य आहे. फक्त थोडा वेळ, थोडा धैर्य, थोडा विश्वास ठेवतो. स्वामी म्हणतात ही रक्कम फक्त पैसा नाही, की तुझ्या मेहनतीचं, तुझ्या संयमाचं, तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तर डोळे मीठ, आता हलके जोड, मन शांत करून श्वास हळू घे. तुझ्या घरात येणारी ही रक्कम फक्त संख्या नाही आहे, हीच तुझा अर्थ तुझ्या आता जीवनातील बदलांमध्ये आहे. ही रक्कम तुझ्या घरातील सुख वाढवेल, तुझ्या मनातील चिंता कमी करेल, तुझ्या आत्म्यात आनंद भरेल. तुला तर वाट पाहतोय, किती दिवस, किती रात्री, किती वेळा विचार केला कधी माझं जीवन बदलेल. आज हा क्षण आलाय. पण लक्षात ठेव, खरं सुख पैशात नाही, हे श्रद्धा, संयमाने, विश्वासातून येतं. आता मन शांत कर, तुझ्या अंतर्मनात पहा, तिथे किती मोठा आनंद आहे, तिथे किती आशा आहे, तिथे किती प्रेम आहे. स्वामी म्हणतात तिथे श्रद्धा आहे, तिथे संयम आहे, तिथे मन स्थिर आहे, तिथे त्या देवाची कृपा आहे. आता तुझ्या घरात ही रक्कम येत आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मन आनंदाने शांती येते. तू या क्षणाचा विचार कर, तुझ्या घराचा प्रत्येक सदस्य हसतो आहे, सर्वांच्या चेहऱ्यावर प्रकाश आहे. तुझ्या हातातील पैशाचा उपयोग योग्य मार्गाने होतोय. तू उत्सुक आहेस, काय मी तयार आहे, हो आता तू तयार आहेस, कारण तू तर संयमाने वाट पाहिली आहे. तू श्रद्धेने जिवंत जगत आहे, तू मेहनत केली, ही रक्कम येईल आणि तुझा विश्वास आणखी मजबूत होईल. तू आनंद अनुभवशील, पण लक्षात ठेव, खरा आनंद वाटण्यामध्ये आहे, सर्व काही कार्य तुम्हाला करण्यामध्ये आहे. तुझ्या घरात प्रेम वाढण्यात आहे. तर कल्पना कर, तुझ्या हातातील रक्कम तुझ्या जीवनात काय बदल घडवते. तुझ्या घरातील लोक आता आनंदी होते, तुझ्या मित्रांना मदत मिळते, तुझ्या मनात समाधान येते, तुझ्या हृदयात ही ऊर्जा शांती आणते, तुझ्या घरात हा प्रकाश पसरेल, तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. तू रक्कम फक्त आता मिळण्यासाठी वाट पाहत नाही, तू स्वतःला आणि तुझ्या आता जीवनाला तयार करत आहे. जेव्हा आता मन तयार असतंय तेव्हा तुला आनंद टिकतोय. जेव्हा आता मन स्थिर असतंय तेव्हा संपत्ती टिकते. जेव्हा श्रद्धा असते तेव्हा चमत्कार घडतात. आजचा क्षण फक्त पैसा नाही, हा तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय. हा तुझ्या घरातील आनंदाचा, तुझ्या मनातील शांतीचा, तुझ्या आत्म्यातील प्रेमाचा बीजारोपण आहे. तर डोळे मीठ, हात जोड, मन शांत कर आणि हळूहळू मनात बोल, मी तयार आहे, मी योग्य आहे, मी जे काय मिळवतोय त्याचा योग्य उपयोग करीन. ही भावना तुझ्या शरीरातून वाहत राहते, ही ऊर्जा तुझ्या आता घरात भरून राहते. जिथे तू चालतोय तिथे आनंद पसरते, जिथे तू विचार करतोय तिथे त्या सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही रक्कम फक्त पैशाची नाही, हे बाळा तुझ्या आता मेहनतीची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या धैर्याची साक्ष आहे. तुझ्या प्रयत्नांनी, तुझ्या संयमाने हे शक्य केलं आहे. तू किती आता अडचणीत सापडला असला, तू किती वेळा रडला असला, तरी तू हार मानली नाहीस. तुझ्या आत्म्याने, तुझ्या हृदयाने, तुझ्या मनाने, तुझ्या धैर्य, तुझा मार्ग शोधलाय.
आता लक्षात दे बाळा, कारण जे काही येणार आहे ते फक्त आता बाह्य गोष्ट नाही, ते तुझ्या आत्म्यातून उगवणारा प्रकाश आहे. जेव्हा तू त्या फोन उचलशील तेव्हा तुला आता फक्त कॉल नाही, तर तुझ्या जीवनात नवा अध्याय आता येईल. तो कॉल तुला सांगेल तुझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे, तुझ्या विश्वासाला प्रतिसाद मिळालाय, तुझ्या धैर्याला बळ मिळालंय. तुझ्या घरात नवा उत्साह येईल. तिथे आधी चिंता होती, तिथे आता त्रास होता, तिथे आता आनंदाने समाधान फुलणार आहे. तुझ्या मनात स्वप्नांची घोडे उगवेल, तुझ्या हृदयात प्रेमाची उजळणी होईल आणि तुझ्या आत्म्यात आत्मविश्वासाची ज्योत फडफडेल. असं स्वामी म्हणतात, बाळा भीतीला विसर, रागाला विसर, मन शुद्ध ठेव, प्रत्येक संकटाला सामोरे जा, कारण जे काही येत आहे ते फक्त तुझं हक्क नाही, तुझ्या त्या मेहनतीचं, तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तुझ्या आयुष्यातील त्या काळ्या आता दिवसाची तुला काही शिकवले, त्या रात्रीच्या अंधाराने तुला काही शिकवले, त्या निराशेने सदनाने तुला त्या धैर्य दिले. आजचा हा दिवस हे सगळं तुझ्या जीवनात बदल घडून टाकणार आहे. तू पाहशील प्रत्येक क्षणाचा अर्थ समजेल, प्रत्येक अनुभवाचं मूल्य जाणवेल. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या धैर्यात आता हृदयात गोड गाणी वाटतील, तुझ्या मनाला समाधान मिळेल आणि तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलेल. तुझ्या घरात नवे रंग येतील, नवे गंध येतील, नवे हसू उगवेल, नवा उत्साह तुझ्या जीवनात प्रवेश करेल. भीती, चिंता, राग विसरून जा, कारण आता फक्त प्रेम, श्रद्धा आणि आनंदाचे जीवन भरलेले आहे. तू पाहशील तिथे आधी मन घाबरत होतं, तिथे आता आत्मविश्वासाने उभं राहशील. तिथे आधी मन तुटत होतं, तिथे आता आशा आणि श्रद्धेने भरलेलं मन उभं राहील. स्वामी म्हणतात, बाळा प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे, ते तुला आता अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्यावेळेस तू घाबरत होता त्यावेळेस तू धैर्याने उभा राहिला, ज्यावेळेस तू निराश होता त्यावेळेस तू विश्वास ठेवला. आज तुला आता जे काही मिळणार आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, ते तुझ्या आत्म्याचं आणि मनाचं यश आहे. तू पाहशील प्रत्येक क्षण आता तुझ्या त्या जीवनाचा महत्त्वाचा, प्रत्येक अनुभव तुला शिकवेल, तुला घडेल, तुला वाढवेल. आता लक्षात दे बाळा, ही रक्कम फक्त पैशासाठी नाही, ही तुझ्या आत्मविश्वासाची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या मेहनतीची साक्षी आहे. तुझ्या प्रयत्नाने आणि धैर्याने यश आता तुला मिळणार आहे. तू पाहशील जिथे आधी दुःख होतं तिथे आता आनंद फुलणार आहे. फोन वाजेल, कॉल येईल आणि त्या क्षणानंतर तुला कळेल आयुष्याची खरी किंमत फक्त पैशात नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि धैर्य आणि कृतज्ञता आहे. स्वामी म्हणते, बाळा तू तयार आहेस, तुझ्या मेहनतीने आणि तुझ्या श्रद्धेने तू आता हे काय फळ मिळवशील. आणि जेव्हा तू पाहशील तेव्हा तुला समजेल सर्व अडचणी तुझं मार्गदर्शन करत होत्या, सर्व दुःख तुला शिकवत होत्या. तुझ्या हृदयात विश्वासाची ज्योत उजेल, तुझ्या आता मनात प्रेमाची गंध फुलेल, तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद उगवेल. आजच्या या 2 मिनिटात फक्त तू आता विश्वास ठेव, ते दूर कर, मन शांत ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आदर. कारण जेव्हा तू कॉल येईल तेव्हा फक्त तू आनंद अनुभवशील नाही, तेव्हा तू आतून आनंद अनुभवशील. तुझ्या आयुष्यात प्रेम आणि विश्वास भरून राहील, सगळे अडथळे आता मिटतील, सगळ्या काळजीचा चिंता दूर होतील, सगळ्या क्षणाची गोड आठवण तुझ्या मनात राहील. म्हणतात, बाळा प्रत्येक क्षणाला त्या महत्त्व दे, प्रत्येक अनुभवाला मनाने स्वीकार. ज्या गोष्टी तुला वेदना देतात त्या तुला शिकवतात, ज्या गोष्टी तुला आनंद देतात त्या तुला घडवतात, वाढवतात. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या मनात गोड गाणी वाजतील, उठतील, तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि घरभर आनंदाचा उत्सव भरून राहील. आता तुझ्या घरात जे काही नवे रंग येतील, नवे गंध येतील, नवे हसू उगवेल, नवा उत्साह तुझ्या जीवनात प्रवेश करेल. भीती, चिंता, राग विसरून जा, आता फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाने जीवन भरलेलं आहे. तू पाहशील जिथे आधी मन घाबरत होतं तिथे आता आत्मविश्वासाने उभं राहशील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आता अर्थपूर्ण होईल, तुझ्या मेहनतीला किंमत मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल, तुझ्या श्रद्धेला मान मिळेल. लक्षात ठेव बाळा, ही रक्कम फक्त पैशाची नाही, तुझ्या मेहनतीचा, तुझ्या धैर्याचा आणि तुझ्या एक धैर्याचं यश आहे, श्रद्धेचं फळ आहे. तुझ्या घरात नवा उत्साह येईल, नव्या स्वप्नांचा प्रकाश जगवेल, तुझ्या आता मनात कायमचे आनंदाचे रंग पसरतील. तुझ्या घरात येणारी रक्कम फक्त पैसे नाही, ती एक नवीन सुरुवात आहे, एक नवीन ऊर्जा आहे, जी तुझ्या जीवनात हलकी आणि आनंद बनवेल. आता तुझ्या डोळ्यात एक हलकं चमक येईल, तुझ्या मनात थोडंसं हलकपणा वाटेल, तुझ्या चिंता आणि तणाव हळूहळू मागे राहतील. म्हणताना लक्षात ठेव, तुझ्या मेहनतीला, तुझ्या संयमाला त्या फळ मिळणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं मी एवढा प्रयत्न करतोय पण काहीच बदल नाही आहे, पण स्वामी सांगतात सर्व काही योग्य वेळ देतं. आता तू स्वतःला एक वेळ दे, थोडं शांत बस, श्वास हळू उगे, मनात फक्त विचार ठेव, सगळं ठीक होणार आहे. सगळ्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, सगळ्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल, मुलं असतील, भाऊ बहिणी एकमेकांना समजून घेतील, वडील माता समाधानाने भरतील. स्वामी म्हणतात, जीवन शुद्ध ठेवतात ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होतात. आता तुझ्या मनात विश्वास येईल, मी स्वतः सक्षम आहे, मी समर्थ आहे आणि माझ्या मेहनतीला आता फळ मिळत आहे. तू जिथे आहे अडथळा होशील ती आता वाट आता सोपी होईल, तुझ्या त्रास आता गैरसमज मागे राहतील. स्वामी म्हणतात, थोड्या छोट्या त्या गोष्टींमध्ये आनंद शोध, ते आता जीवन तर सुंदर बनवत आहे. आज तुझ्या आता घरात हलक्या वातावरण
हसेल, थोडासा आता शांतपणा असेल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हलकी मुस्कान आणि आनंद असेल. तुझ्या आता मनातील भीती ते कमी होतील, तुझ्या मनात विश्वास वाढेल, तुझ्या घरात प्रेम वाढेल आणि तुझ्या आता जीवनात नवा उत्साह निर्माण होईल. जेव्हा म्हणतात संयम ज्याने ठेवला त्याने जे जे ठेवलं त्याचं फळ मिळतं. आणि आजची रात्र तुला शिकवेल की आनंद फक्त बाहेरून नाही, तो आतून उगवतोय. तू थोडा आता वेळ स्वतःसाठी कर, मन शांत कर, तुझ्या घरात त्या वाढता असलेल्या आनंदाची जाणीव घे. विश्वास ठेव, धैर्य ठेव, प्रेम ठेव आणि हसत पुढे चल. स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात खूप काही चांगले क्षण घेणार आहे. आता तुझ्या घरात येणारी रक्कम फक्त पैसेच नाही, तुझ्या मेहनतीचं, तुझ्या धैर्याचं आणि तुझ्या विश्वासाचं प्रत्येक आहे. तुझ्या मनात एक हलकं समाधान येईल, जणू काही किती दिवस झालेली धावपळ आता थांबली आहे. तुझ्या घरातील वातावरण बदललं आहे. तुझ्या आता कधी अंधार होता, आज प्रकाश आहे. कधी चिंता होती, आज शांती आहे. कधी भीती होती, आज विश्वास आहे. तुझ्या डोळ्यात आनंदाची चमक आहे, तुझ्या मनात हलकी ऊर्जा आहे, तुझ्या हृदयात एक शांत लहर आहे. याच्यामुळे तुला समजतं सर्व काही व्यवस्थित होईल. तुला आठवतंय का किती वेळा तू स्वतःला विचारत होता हे कधी होईल, माझ्या मेहनतीला फळ मिळेल कधी, कधी आता मी खरोखर आनंदी होईल. आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळते. आज स्वामी समर्थांच्या कृपेने तुला तो क्षण मिळतोय. तो तुझ्या मनातील सर्व ताण आता हलकं करतोय, तो तुझ्या हृदयात आनंद भरतोय. तो समजतोय की सगळ्यात थोड्या त्या गोष्टीने वेळाने, थोड्या प्रयत्नाने, थोड्या विश्वासाने साध्य होते. ज्या गोष्टीने तुला त्या भीती दाखवली होती त्याचं तुझं सामर्थ्य दाखवते. तुझ्या आता घरात आता हलक्या हलक्या गोष्टीत आनंद येतोय. मुलांचा जोडीदाराचा स्मित, घरातील छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद समाधान येतोय. सगळीकडे उत्साह आणि आनंद भरलेला आहे. तुझ्या मनातील भीती दूर होत आहे, तुझ्या मनातील शंका आता मागे पडत आहे. त्यासाठी दिवस तू घाबरत होता, त्या दिवसात तुला शिकवत आहे, तू पात्र आहे, तू समर्थ आहे. तुझ्या डोळ्यात आता अश्रू येत आहेत, पण ते अश्रू दुःखाचे नाही, ते अश्रू आता क्षणांचे आहेत. ते क्षण आता ते सांगतात तू सक्षम आहे, तुझ्या आता प्रयत्न आता फलित होणार आहे. तुझ्या घरातील छोटे छोटे आनंद क्षण येत आहे. या तुला निराश केलं ते बदल होता, ज्याने तुला कमी लेखलं ते तुझ्या धैर्याला आणि यशाला पाहून आधार करतील. यामधलं आता तुला की जीवनातील खरी संपत्ती पैसा नाही, ती शांती आहे, विश्वास आहे आणि आनंद आहे. पैसा फक्त समाधान आहे जो तुझ्या आनंदाला अधिक सहजतेने अनुभवायला मदत करतो. तुला आठवते का किती वेळा तू स्वतःला दोष देत होता, मी कमी आहे, मी पात्र नाही आहे, माझ्यासाठी सगळ्यासाठी वाईट होतं. सगळ्यात मागे टाक, कारण आता तुझ्या आयुष्यातील क्षण तुझं दाखवते तू पात्र आहे, तू समर्थ आहे. तुझं यश आता नक्की येईल. तुझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात आता आनंद आहे. मुलांच्या हसण्यात, जोडीदाराच्या दृष्टीत, तुझ्या आता घरच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझा आनंद दिसतोय. तुझ्या आता मनातील आता भीती आता हलकी झाली. तुझ्या डोळ्यात विश्वासाची चमक आहे, तुझ्या हृदयाला आता हलकी झुळूक आहे. त्याच्यामुळे तुला जाणवते सगळं आता नीट होईल. तुझ्या हातातील ही रक्कम फक्त सुरुवात आहे. हळूहळू तुझ्या जीवनात नवे क्षण, नवे आनंद, आता नवे यश येतील. तुला आता माहिती काय, प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, प्रत्येक निराशा फक्त तुला तयार करत होती आणि आता त्या तयारीने तुला ते नवं यश, नवं क्षण मिळालंय. तू असेल, तू आनंदी होशील, तू स्वतःला मोठं मानशील. कारण आज स्वामी समर्थांनी तुला दाखवलं, विश्वास ठेवलास, धैर्य ठेवलास, मेहनत केली तर आयुष्यात सर्व गोष्टी साध्य होतात. तुझ्या आयुष्यात हा विश्वास, हा दिवस आठवणीसारखा राहील. हा दिवस तुला शिकवेल सर्व काही शक्य आहे. फक्त थोडा वेळ, थोडा धैर्य, थोडा विश्वास लागतो. तुझ्या घरातील प्रत्येक क्षण, प्रत्येक आवाज, प्रत्येक हसू तुझ्यात यशाचा आणि आनंदाचा संदेश आहे. तुझ्या मनातील शंका आता नाहीशी होते, तुझ्या हृदयात विश्वासाचे बीज उगवत आहे. तुझ्या आयुष्यात नवा सूर्य, नवे प्रकाश उगवत आहे, ज्यामुळे प्रत्येक अडचण तुला आता अधिक मजबूत बनवते. आता तुला समजेल मेहनत, धैर्य आणि विश्वास कधी फळ देत नाही असे नाही. जे काही वेळोवेळी फळ देतात तेच खरे आहेत. ते तुला आता फळ आज मिळत आहे. तुझ्या आयुष्यातील क्षण, हा दिवस तुझ्या मनाला, तुझ्या घराला, तुझ्या हृदयाला शांती आणि आनंदाने समाधान देतो आहे. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या घरात मोठी रक्कम येईल. तिचा परिणाम फक्त पैशात नाही, तो तुझ्या घरातल्या आनंदात, तुझ्या मनातल्या शांततेत, तुझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसत असेल, त्यांच्या मनात समाधान भरलेलं असेल. तुझ्या हातात रक्कम, तुझ्या मेहनतीचे फळ, तुझ्या संयमाचा परिणाम, तुझ्या श्रद्धेचा पुरस्कार असेल. जर डोळे मिटे, आता हलके जोड, मन शांत कर आणि हळू श्वास घे. कल्पना कर सकाळ होते, सूर्य उगवतोय आणि आता सगळ्यात आता प्रकाश पसरतोय. दरवाजातील झोके हलके होत आहेत, व्यवस्थित प्रकाश उबदार हवा आणि तुझ्या मनातील शांतता हळूहळू वाढते. तुझे वाट होते किती दिवस, किती रात्री, किती वेळा तू स्वतःला विचारलं कधी येईल माझ्या आयुष्यात बदल. आता हा क्षण आलाय. स्वामी म्हणतात हा पैशाबद्दल केवळ संधी नाही, त्यामागे तुझ्या आत्म्याची तयारी आहे.
तुझ्या मनाची शक्ती आहे, तुझ्या विश्वासाची जादू आहे. आता स्वतःशी बोल, मी तयार आहे, मी हे स्वीकारतोय, मी योग्य मार्गावर आहे. मन शांत करत असताना खूप आता तुझा विचार कर, तू तयार या रकमेचा उपयोग कसा करशील, किंवा स्वतःसाठी का, किंवा आता घरातील सदस्यासाठी, मित्रांसाठी, ज्यांना मदत हवी आहे त्यांच्यासाठी. आणि लक्षात ठेव, खरा आनंद फक्त मिळालेल्या पैशात नाही, तो वाटण्यामध्ये आहे. तो प्रेमाने, कृतज्ञतेने, मदतीने निर्माण होतो. तुझ्या मनात कल्पना कर, तुझ्या घरात आनंदाची लाट, हसऱ्या चेहऱ्यांचे आवाज, सर्वांच्या डोळ्यात चमक, तुझ्या हातातील रक्कम योग्य मार्गाने वापरली जाते. तुझ्या मेहनतीला आणि संयमाला योग्य फळ मिळत आहे. ही रक्कम तुझ्या मनाच्या विश्वासाला अजून मजबूत करेल, तुझ्या आत्म्याला शांती देईल, तुझ्या घराला तर आनंदाचे भरून टाकेल. स्वामी म्हणतात, जेव्हा मन सैर असतं तेव्हा आता आनंद टिकतो, जेव्हा आता मन स्थिर असतं तेव्हा संपत्ती टिकते, जेव्हा श्रद्धा प्रगट होते तेव्हा चमत्कार घडतात. या क्षणात हा विचार कर, सगळा होते, तुझ्या घरात हसऱ्या चेहऱ्यांचा आवाज येतोय, कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुखी आहे, तुझ्या हातातील पैशाचा आता उपयोग योग्य मार्गाने होते. आनंदाचा हा प्रवास तुझ्या प्रत्येक श्वासात भरतोय. तू त्या हसतो आहेस, तू आता समाधान अनुभवतोय, तुझ्या हृदयात आता प्रेम उगवत आहे. आता तू स्वतःशी बोल, मी तयार आहे, मी योग्य आहे, मी जे काय मिळवतोय त्याचा आता योग्य उपयोग करेन, मी आनंद स्वीकारतोय. हे शब्द मनापासून बोला. तू आता तुझ्या हृदयात शांत करा, तुझ्या मनात आता स्थिर करा, कारण ही रक्कम फक्त बाहेरून नाही, हे तुझ्या आतल्या त्या विश्वासाचा, तुझ्या संयमाचा, तुझ्या मेहनतीचा फळ आहे. विश्वास ठेव, श्रद्धा ठेव, मन स्थिर ठेव आणि प्रत्येक अडचण आनंदाने स्वीकारत राहा. आणि आता हे फळ, आता डोळे उघडले, हलके ठेवा, आता हळूहळू खाली ठेव. मन हलकं झालंय का, हृदय उद्धार झालंय का? स्वामी म्हणतात, ही रक्कम फक्त सुरुवात आहे. तुझ्या आता नवीन आता ऊर्जा येणार आहे, तुझ्या घरात नवा प्रकाश पसरणार आहे, तुझ्या मनातील शांतीने प्रेम मिळणार आहे आणि तू हळूहळू अधिक समृद्ध होशील. तुझ्या घरात हा आनंद, तुझ्या हृदयातील शांती, तुझ्या आत्म्यातला हा विश्वास, हे करत संपन्न जीवन नाही. तर लक्षात दे बाळा, जे येणार आहे ते फक्त बाह्य गोष्ट नाही आहे, ते तुझ्या आतून, तुझ्या आत्म्यातून फुलणारा प्रकाश आहे. जेव्हा तू फोन हातात घेशील, उचलशील, तेव्हा तुला आता एक कॉल येणार नाही, तो तुला आयुष्यात एका नवा दिशा दिसेल. तो कॉल तुला सांगेल, तुझ्या मेहनतीचे फळ आता मिळालं आहे, तुझ्या श्रद्धेला आता प्रतिसाद मिळाला, तुझ्या धैर्याला बळ मिळालं, तुझ्या घरात नवा उत्साह येईल. जिथे ती चिंता होती, जिथे आता त्रास होतोय, तिथे आता आनंदाने, समाधान फुलणार आहे. तुझ्या मनात स्वप्नाची गोडी उगवेल, तुझ्या हृदयात प्रेमाची उजाळी होईल, तुझ्या आता आत्म्यात आत्मविश्वासाची ज्योत पडेल. पण म्हणतो, भीतीला विसर, रागाला विसर, मन शुद्ध ठेव, प्रत्येक संकटाला सामोरं जा, कारण जे काय येतं ते आता फक्त तुझा हक्क नाही आहे, ते तुझ्या मेहनतीचं, तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तुझ्या आयुष्यातील काही दिवसांनी तुला तर काही शिकवलं आहे, ज्या रात्रीच्या दाराने तुला त्या मार्ग दाखवला आहे, त्या निराशेने क्षणाने तुला धैर्य दिले. आजचा दिवस ते सर्व आता बदलून टाकणार आहे. तू पाहशील, प्रत्येक क्षणाचा आता अर्थ समजेल आणि प्रत्येक अनुभवाचं मूल्य जाणवेल. जे फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या हृदयात गोड गाणी वाटतील आणि तुझ्या मनात समाधान मिळेल, तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलेल. तुझ्या घरात ते नवे रंग येतील, नवे गंध येतील, नवे हसू होईल, नवा आता उत्साह तुझ्या जीवनात प्रवेश करेल. ती चिंता, राग विसरून जा, कारण आता फक्त प्रेम, श्रद्धा आणि आनंदाचे जीवन भरले. तू पाहशील, जिथे आधी मन घाबरत होते तिथे आता आत्मविश्वासाने उभं राहिले, जिथे आता मन तुटत होतं तिथे आता आशा पुन्हा आता श्रद्धेने भरलेलं मन उभं राहत आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे, ते तुला आता अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्यावेळेस तू घाबरत होता त्यावेळेस धैर्याने तू उभा राहिला, ज्यावेळेस तू निराश होता ते आता वेळात तू विश्वास ठेवला. आज तुला जे काय मिळणार आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ नाही, ते तुझ्या आत्म्याचं आणि मनाचं यश आहे. तू पाहशील, प्रत्येक क्षण तुझ्या जीवनाचं महत्त्वाचं आहे, प्रत्येक अनुभव आता तुला शिकवतो, तुला वाढवतो. आता लक्षात दे बाळा, ही रक्कम फक्त पैशासाठी नाही, ही तुझ्या आत्मविश्वासाची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या मेहनतीचे साक्षी आहे, तुझ्या प्रयत्नाचं आणि तुझ्या धैर्याचं यश तुझ्या आता तुला मिळणार आहे. तू मानशील तिथे आता तुला आता दुःख होतं, तिथे आता आनंद फुलणार आहे. सो म्हणते बाळा, तू तयार आहेस, तुझ्या मेहनतीचे, तुझ्या श्रद्धेचे तू आता हे फळ मिळवशील. आणि जेव्हा तू हे पाहशील तेव्हा तुला समजेल, तर बळचे आता तुला आता मार्गदर्शन करत होत्या, सर्व दुःख तुला आता शिकवत होत्या, तुझ्या हृदयात विश्वासाची ज्योत उजळेल, तुझ्या मनात प्रेमाची गंध फुलेल, तुझ्या आयुष्यात आता सुख आणि आनंद उगवेल. कारण जेव्हा कॉल येईल तेव्हा तुला तर फक्त आनंद अनुभवशील नाही, तू आता आनंदून हे अनुभवशील. स्वामींतर प्रत्येक क्षण आता महत्त्व ते, प्रत्येक अनुभवाला मनाने स्वीकार. ज्या गोष्टी तुला वेदना देतात त्या तुला शिकवतात, ज्या गोष्टी तुला आनंद देतात त्या तुला वाढवतात. तुझ्या घरात नवे रंग येतात, नवे गंध येतील, नवे हसू उगवेल, नवा उत्साह जीवनात प्रवेश करेल. आणि लक्षात ठेव बाळा, रक्कम फक्त पैशात नाही आहे, ते तुझ्या मेहनतीचं, तुझ्या श्रद्धेचं आणि तुझ्या धैर्याचं यश आहे. तुझ्या घरात नवा उत्साह येईल, नवा स्वप्नांचा प्रकाश उगवेल, तुझ्या मनात कायमचे आनंदाचे रंग पसरतील. आज तुझ्या घरात येणारी रक्कम फक्त पैसा नाही, ते तुझ्या मेहनतीचं बक्षीस आहे, तुझ्या धैर्याचा पुरस्कार आहे, तुझ्या संयमाचं फलित आहे. ज्या डोळ्यात आनंद चमकेल, मन हलकं होईल, जुन्या चिंता आणि ताण थोड्या वेळात जागेल. स्वामी म्हणतात, आणि हे लक्षात ठेव, तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला आता फळ मिळणार आहे.
कधी कधी वाटतं मी एवढा आता प्रयत्न करतोय पण काहीच मिळत नाही आहे. पण स्वामी म्हणतात सर्व काही योग्य वेळेत होतं. आज तू स्वतःला एक वेळ दे, थोडं शांत बस, श्वास हळूच घे, मनात फक्त हा विचार कर, सगळं ठीक होणार आहे. तुझ्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, सगळ्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल, मुलं असतील, भाऊ बहीण एकमेकांना समजून घेतलेली आहे, वडील माताचं समाधानाने भरतील. त्यामध्ये जे मन तुझं शुद्ध ठेवतात ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होतं. आज तुझ्या मनाचा विश्वास येईल, मी आता सक्षम आहे, मी समर्थ आहे, तुझ्या आता मेहनतीचं फळ मिळत आहे. तुझी त्या अडखळा होशील तिथं तर वाट सोपी होईल, तुझा आता त्रास आणि गैरसमज मागे होतील. स्वामी म्हणतात छोट्या आता गोष्टींमध्ये आनंद शोध, तेच आता जीवन आता तुझं सुंदर बनवतोय. आज तुझ्या घरात एक हलकं आता वातावरण असेल, थोडासा आता शांतपणा असेल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हलकी आता एक आनंद असेल. तुझ्या मनातील भीती कमी होईल, तुझ्या मनात विश्वास वाढेल, तुझ्या घरात प्रेम वाढेल, तुझ्या जीवनात नवा उत्साह निर्माण होईल. त्याने संयम ठेवला त्याला फळ मिळतोच. विश्वास ठेव, धैर्य ठेव, प्रेम ठेव आणि हसत पुढे चाल. स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, आजची ही सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात आता खूप चांगले क्षण येणार आहे. आज तुझ्या घरात येणारी रक्कम तुला शिकवेल जीवनात आता संयम ठेवणे, कष्ट करणे, विश्वास ठेवणे किती महत्त्वाचे आहे. फळ आता पटकन येत नाही, पण जे येतं ते कायम टिकतं. तुझी काही वाट पाहतोय ते आता जवळ येत आहे. तुझ्या डोळ्यात आनंद चमकतोय, तुझ्या हृदयात हलकं वाजतंय. आज तुझ्या आयुष्यात ही घटना फक्त आर्थिक नाही, ती भावनिक आहे. ती तुला शिकवते विश्वास ठेवलं, कष्ट केले हे सगळे योग्य वेळेत मिळतं. तुझ्या घरात हसणं परत येईल, सगळे एकमेकांना समजून घेतील, जुने वाद दूर होतील आणि तुझ्या मनात शांती निर्माण होईल. स्वामी म्हणतात तुझ्या मेहनतीला, तुझ्या संयमाला आणि तुझ्या विश्वासाला बळ दिले, हे बळच तुझ्या आता आनंद आणणार आहे. आज तुझ्या आता घरात हलकं वातावरण असेल, सगळे एकमेकांना जवळ आणतील. तुझ्या आता मनात विश्वास असेल की समर्थ आहे, मी सक्षम आहे आणि माझ्या मेहनतीला फळ मिळेल. स्वामी सांगतात जे मन शुद्ध ठेवतं ते खऱ्या अर्थाने श्रीमंत होतं आणि आजचा दिवस हेच दाखवणार आहे. तुझ्या मनात एक हलकी उत्सुकता आहे, जणू की काही शांतता, काहीतरी गोड होणार आहे. तुझ्या हृदयाला समजतं आजचा दिवस विशेष आहे. ज्या वेळेसाठी तू वर्षभर प्रतीक्षा करत होता त्या गोष्टीचा आवाज आता तुला ऐकायला मिळणार. तुझ्या डोळ्यात आनंदाची जळ झळकते, तुला आता जाणवते की तुझे हृदय, तुझा विश्वास, तुझा प्रयत्न सगळं आता आज फळ देतोय. सर्व काही व्यवस्थित होत आहे आणि फळ तुझ्या आता आयुष्यात नवा प्रकाश आणणार आहे. तुझ्या घरात आता हलकी आता उमेद आहे, मुलांच्या हसणे आणि घरातील आवाजात, जोडीदाराचा स्मितात सर्व आता आनंद आहे. तुला आता कधी वाटते कधी आता माझी मेहनत फळेल, कधी मला सुख मिळेल, कधी आता सर्व प्रश्नाचे उत्तर मिळत आहे. तुझ्या हातात येणारी रक्कम फक्त आता पैसा नाही आहे, ते तुझ्या मेहनत आणि विश्वासाचं प्रतीक आहे. ज्यामुळे तुझ्या मनात विश्वासाची झळक आहे, ज्यामुळे तुझ्या त्या हृदयाला शांती मिळते. तुझ्या डोळ्यात हसण्याचा तेज आहे, तुझ्या चेहऱ्याचं समाधान आहे, तुझ्या घरातील वातावरण आनंदाने भरलेलं आहे. तुझ्या आता मनातली भीती हळूहळू नाहीशी होत आहे, शंका मागे पडत आहे, कारण तुला समजत आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही नीट होत आहे. तुला लक्ष येतं जीवनातील अडचणी, चिंता, निराशा सगळं आता फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी होतं आणि आता तुझ्या मेहनतीला फळ मिळत आहे. तुझ्या आयुष्यात हा दिवस आठवणीसारखा राहील. हा दिवस तुला शिकवेल, विश्वास ठेवलास, धैर्य ठेवलास, मेहनत केली तर सगळं साध्य होतं. तुला आठवते का किती वेळा तू स्वतःला विचारत होता मी पात्र आहे का, सगळ्यात आता माझ्यासाठी वाईट चाललंय. आता त्या प्रश्नाचं उत्तर तुला आता मिळतंय. आता घरात आनंदाची लहर आहे, मुलांच्या हसण्यात, जोडीदाराच्या स्मितात, घरातील प्रत्येक कोपऱ्यात सगळीकडे आता तुला आनंद दिसतोय. तुझ्या मनात आता शांती आहे, तुझ्या हृदयात आता विश्वास आहे, तुझ्या डोळ्यात चमक आहे, तुझ्या हातातील रक्कम फक्त सुरुवात आहे. हळूहळू तुझ्या आयुष्यात नवे क्षण, नवे आनंद, नवे यश येते. तुला माहिती आहे का प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, प्रत्येक निराशा फक्त तुला आता तयार करत होती आणि आता त्या तयारीने तुला आता नवा क्षण मिळालाय. तू असशील, तू आनंदी होशील, तू स्वतःला मोठे मानशील आणि स्वामी समर्थांनी तुला दाखवलं, विश्वास ठेवलं, धैर्य ठेवलंच, मेहनत केली तर आयुष्यातील सर्व गोष्टी आता साध्य होत. तुला समजेल मेहनत, धैर्य आणि विश्वास कधी वेळ देत नाही असं नाही, जे वेळेवर फळ देतात तेच खरे आहेत. तुझ्या घरातल्या प्रत्येक क्षणात आनंद आहे, तुला आता दिसेल मुलांच्या हसण्यात, जोडीदाराच्या दृष्टीत, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझा आता आनंद दिसतो आहे. तुझ्या आयुष्यात हा दिवस आठवणीसारखा राहील. हा दिवस तुला शिकवेल सर्व काही शक्य आहे. फक्त थोडा वेळ, थोडा धैर्य, थोडा विश्वास लागतो. तुझ्या मनातील शंका कमी होत आहे, तुझ्या हृदयात विश्वासाची झळक आहे, तुझ्या जीवनात नवे क्षण, नवे आनंद येत आहे. आता तुला समजेल जीवनातल्या अडचणी फक्त तुला मजबूत करतात. ज्या गोष्टी तू घाबरत होता त्या आता तुला सहज आनंद देतात. ज्याने तुला कमी लेखले ते आता तुझ्या यशाला पाहून बदलतात. तुझ्या घरातलं वातावरण आनंदाने भरलेलं आहे, मुलांच्या हसण्यात, जोडीदाराचा स्मित आहे, त्याकडे आता तुझा आनंद दिसतो आहे. तुझ्या मनातील भीती आता नाहीशी झाली,
हृदयात विश्वास आहे, तुझ्या डोळ्यात चमक आहे, तुझ्या हातातील रक्कम आता फक्त तुला सुरुवात आहे. हळूहळू तुझ्या जीवनात नवे क्षण, नवे आनंद, नवे यश येईल. तुला माहिती आहे का, प्रत्येक अडचण, प्रत्येक चिंता, प्रत्येक निराशा फक्त तुला तयार करत होती. आता त्या तयारीने तुला आता नवा क्षण मिळालाय. तू हसशील, तू आनंद होशील, तू स्वतः मोठं मानशील. हा स्वामी समर्थ तू दाखवला, विश्वास ठेवलास, धैर्य ठेवलास, मेहनत केली तर आयुष्यातील सर्व गोष्टी साध्य होतात. आता तुझ्या घरात आनंदाची लाट येईल. जेव्हा जर आता डोळे मीट, मन शांत करे, श्वास हळूहळू घे आणि हळूच आनंद स्वीकार. कल्पना करे, सकाळची उबदार सूर्यकिरणे घरात पसरत आहे, चोखे हलत आहे, घरातील प्रत्येक सदस्य हसत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रकाश आहे, ज्याच्या मनात शांती आहे. तू वाट पाहत होता किती दिवस, किती रात्री, किती वेळा मनात विचार केला, कधी कधी माझं जीवन आता बदलणार आहे. आज हा क्षण जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, खरंच सुख आता फक्त मिळालेलं पैशात नाही, ते विश्वासात आहे, श्रद्धेत आहे, मनाच्या स्थिरतेत आहे. आता कल्पना करा, तुझ्या हाताची रक्कम आली, तुझ्या आता घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसरा आनंद दिसतोय. फक्त स्वतःसाठी नाही, किंवा कुटुंबासाठी, मित्रांसाठी, गरजूंना मदत करत आहे. तुझ्या हातातील पैसा एक माध्यम आहे जीवनावर प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी. तुझ्या मनात विश्वास ठेव, जेव्हा मन तयार आहे तेव्हा चमत्कार घडतात. जेव्हा आता मन स्थिर आहे तेव्हा संपत्ती टिकते. जेव्हा मन श्रद्धेने भरलेलं आहे तेव्हा देव कृपा करतं. काय म्हणतात, हा क्षण फक्त पैशाची नाही, हा क्षण आता तुझ्या जीवनातील नवी अध्यायाची सुरुवात आहे. हा क्षण तुझ्या घरात प्रेम आणि आनंद आढळणार आहे. तू आता डोळे मिट आणि मन शांत कर. तुझ्या आता अंतर्मनाला बघ, इथे आता किती आनंद आहे, किती आशा आहे, किती प्रेम आहे. तू फक्त पैशाची वाट पाहत नाही, तू स्वतःला, तुझ्या आता घराला, तुझ्या मनाला तयार करत आहे. आणि तेव्हा तर तू तयार असतोय तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो. कल्पना कर, सकाळ होते, प्रकाश आता घरात पसरतोय, तुझ्या हातातील रक्कम योग्य मार्गाने वापरली जाते, कुटुंब आनंद आहे, घरातील हसरे चिरे आहे, मन शांत आहे, आत्मा समाधानी आहे. आता स्वतःशी बोल, मी तयार आहे, मी योग्य आहे, मी जे काय मिळवते त्याचा योग्य उपयोग करीन, मी आनंद स्वीकारतोय. काय म्हणतात, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, मन स्थिर ठेवा आणि प्रत्येक क्षण आनंद अनुभवत राहा. ही ऊर्जा हळूहळू घरभर पसरत आहे आणि तुझ्या आता श्वासात भरत आहे. तुझ्या हातातल्या रकमेचा आता योग्य उपयोग प्रत्येकाने अनुभवतोय. तुझ्या घरात प्रेम आणि समाधाने वाढत आहे. तुझ्या घरातील ही आनंदाची लाट, तुझ्या आत्मेला हा प्रकाश, हेच त्याचं खरं संपन्न जीवन आहे. तुझ्या हळू आता डोळे उघड, आता हळू खाली ठेव. आता मन हालचाल हळवं झाले, तुझ्या हृदयात उपचार झाले का, तू आता अनुभवतोयस का. स्वामी म्हणतात, ती सुरुवात आहे. तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा येणार आहे, तुझ्या घरात नवीन प्रकाश पसरणार आहे, तुझ्या आता मनात शांती मिळणार आहे आणि हळूहळू तू अधिक समृद्ध होशील. तुझ्या हातातील रक्कम, तुझ्या मेहनतीचा पुरस्कार आणि तुझ्या संयमाचं फळ, ही रक्कम फक्त बाहेर अजून नाही आहे, तुझ्या आतल्या आता विश्वाचं फळ आहे, तुझ्या आत्म्याचं आता फळ आहे. तुझ्या मनातील आनंदाचा, तुझ्या हृदयातील प्रेमाला, आता तुझ्या आत्म्याच्या शांतीला सर्व स्वामी समर्थ म्हणतात, सदैव टिकून ठेवा. तू फक्त विचार कर, या आनंदाने तुझ्या जीवनात कसे बदल घडवले. तुझ्या घरात हसऱ्या चेहऱ्यांचा प्रभाव वाढतोय, तुझ्या मनातील चिंता दूर होते, तुझ्या आत्म्यात प्रेम आणि शांती भरली जाते. स्वामी समर्थ म्हणतात, बळ बाळा, आता तुझ्या घरात आनंदाचे पर्व सुरू होणार आहे. तुझ्या आयुष्यातील या क्षणाची वाट पाहत तू आता किती काळ उभा राहिले, हे मी आता पाहिले आहे. तुझ्या चेहऱ्यावर असलेले दुःख, तुझ्या आता मनातली वेदना, तुझ्या हृदयाची चिंता सगळं मी पाहत होतो. तू फक्त आता प्रयत्न करत होता, तू खूप काय मेहनत घेतली आणि तुझ्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे. तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात थांबून गेले, सगळं तुटून गेले, कोणीतरी ऐकत नाही, हे समजत नाही. लक्षात ठेव बाळा, मी सगळं पाहत होतो. मी तुझ्या प्रत्येक शूरा, प्रत्येक अडचणीला, प्रत्येक स्वप्नाला समजून घेतलं आहे. आता वेळ आली आहे की तू आता जे काय स्वप्न पाहत होता ते आता स्वप्न तू पूर्ण तयार केले. तुझ्या घरात नवा उत्साह उभेल. जिथे आधी चिंता होती तिथे आता समाधान फुले. तुझ्या मनात गोडी गाणी उठतील, तुझ्या हृदयात प्रेमाचे शब्द प्रकाश उजळेल. लक्षात ठेव, ही आता फक्त पैशाची रक्कम नाही, ही रक्कम तुझ्या मेहनतीचा, तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या धैर्याचा साक्ष आहे. तुझ्या प्रयत्नाने, तुझ्या संयम आणि तुझ्या आत्मविश्वासाने शक्य झाले. तू किती आता अडचणीमध्ये सापडला असला, किती वेळा निराश झाला तरी हार मानली नाहीस. तुझ्या आत्म्याने हा मार्ग शोधला, तुझ्या हृदयाने धैर्य दाखवला. आता लक्षात दे बाळ, कारण जे काही येत आहे ते फक्त बाह्य गोष्टी नाही, ते तुझ्या आतून, तुझ्या आत्म्यातून फुलणारा प्रकाश आहे. जे काय तू फोन आता उचलशील ते तुला आता फक्त आता कॉल मिळणार नाही, ते तुझ्या जीवनात नवा अध्याय येईल. तू कॉल तुला सांगेल, तुझ्या मेहनतीचं फळ मिळते, तुझ्या श्रद्धेचा प्रतिसाद मिळाला आहे, तुझ्या धैर्याला तर बळ मिळालं आहे. तुझ्या घरात नवे रंग येतील, नवे फुले फुले, नवा उत्साह तुझ्या आयुष्यात प्रवेश करेल. भीती, चिंता, राग विसरून जाता फक्त प्रेम, श्रद्धा आणि आनंदाने जीवन भरलेलं आहे. तू पाहशील जिथे आधी एकदा मन घाबरत होतं तिथे आता आत्मविश्वासाने उभं राहिले.
फक्त आता ते निराशा होती ती आता आशाने आनंद फुलवते. बाळ आता प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुःखाचा अर्थ आता ते तुला आता अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. ज्यावेळेस तू आता घाबरत होता त्यावेळेस तू आता धीरेने उभा राहिला. ज्यावेळेस तू निराशा होता त्यावेळेस तू आता विश्वास ठेवला. आता तुला हे काय मिळणार आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचं फळ नाही, हे तुझ्या आत्म्याचं आणि मनाचं यश आहे. तू पाहशील प्रत्येक क्षण आता तुझ्या आता जीवनात महत्त्वाचं आहे. प्रत्येक अनुभव तुला आता शिकवतोय, तुला वाढवतोय. ही रक्कम आता फक्त पैशात नाही, ही तुझ्या आत्मविश्वासाची, तुझ्या धैर्याची, तुझ्या संयमाची, तुझ्या साक्ष आहे. तुझ्या प्रयत्नाच्या आधी तुझ्या धैर्याचं यश आता तुला मिळणार आहे. तू पाहशील तिथे आधीच्या खूप दुःख होते, तिथे आता आनंद फुलणार आहे. फोन वाजले, कॉल येईल आणि त्या क्षणानंतर तुला होईल आयुष्याची खरी किंमत फक्त पैशात नाही तर प्रेम, श्रद्धा, धैर्य आणि कृतज्ञता आहे. बाळा तू त्या तयार आहे, त्या मेहनतीने, तुझ्या त्या श्रद्धेने तू हे फळ आता मिळवशील. जेव्हा तू पाहशील तेव्हा तुला समजेल हे सर्व अडचणी तुला मार्गदर्शन करत होत्या, सर्व दुःख तुला आता शिकवत होत्या. तुझ्या हृदयात विश्वासाची ज्योत तुझे, तुझ्या मनात प्रेमाची गंध फुलले, तुझ्या आयुष्यात सुख आणि आनंद उगवेल. आता फक्त विश्वास ठेव, भीतीला दूर कर, मन शांत ठेव आणि प्रत्येक क्षणाचा आदर कर. कारण जेव्हा कॉल येईल तेव्हा तू फक्त आनंद अनुभवशील नाही, तू आता आतून आनंद अनुभवशील. तुझ्या आयुष्यात प्रेम आणि विश्वास भरून राहील. सगळे अडथळे फेटतील, सगळ्या अडथळे काळजीचा चिंता दूर होतील. सगळ्या क्षणांची गोड आता आठवण तुझ्या मनात उतरेल. प्रत्येक क्षणाला महत्त्व दे, प्रत्येक अनुभवाला मनाला स्वीकार. ज्या गोष्टी तुला वेदना देतात त्या तुला शिकवतात, ज्या गोष्टी तुला आनंद देतात त्या तुला वाढवतात. फोन वाजेल, कॉल येईल, तुझ्या मनात गोड गाणी उठतील, तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि घरभर आनंदाचा उत्साह भरून येईल. तुझ्या घरात नवे रंग, नवे गंध येतील, नवे हसू उगवेल, नवीन उत्साह जेवण जातं करेल. भीती, चिंता, राग विसरून जाता फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाने जीवन भरलेलं तू पाहशील. तुझे आता तू फक्त आधी मनात घाबरत होता तिथे आता आत्मविश्वासाने उभा राहशील. तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आता अर्थपूर्ण होईल. तुझ्या मेहनतीत किंमत मिळेल, तुझ्या धैर्याला बळ मिळेल, तुझ्या श्रद्धेला आता माळ मिळेल. ही रक्कम फक्त पैशात नाही, तुझ्या मेहनतीचं, फक्त तुझ्या श्रद्धेचं, तुझ्या धैर्याचं यश. तुझ्या घरात नवा उत्साह येईल, तुझ्या नव्या स्वप्नांचा प्रकाश होईल आणि तुझ्या मनात कायमचे आनंदाचे रंग पसरतील. लक्ष दे, ही रक्कम फक्त नाही आहे, ही तुझ्या आत्म्याचं आणि विश्वासाचं यश आहे. आणि जेव्हा तू अनुभवशील जे तर तुला समजेल आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक त्रास, प्रत्येक दुःख, सर्व काही फक्त तुला मोठं बनवण्यासाठी होतं. तुझ्या जीवनात आता प्रेम, श्रद्धा, आनंद, समाधान यांचा प्रवाह आता भरून राहील. सर्व अडथळे आता नष्ट होतील, सगळ्या काळजाच्या चिंता आता दूर होतील. तुझ्या आता घरात नवा उत्साह येईल, तुझ्या मनात आता गोड आनंद उगवेल, तुझ्या आता हृदयात आता प्रेमाची उजळणे कायमची राहील. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.